शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत। याच्या व्यतिरिक्त 6000 रुपये राज्याचे आणि 6000 रुपये केंद्राचे 12000 रुपये वेगळे आम्ही शेतकऱ्यांना देतो। इन्शुरन्सचे पैसे आम्ही वेगळे शेतकऱ्यांना देतो आहोत। लाखो शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। होय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात अखेर सरकारचा निर्णय झालेला आहे आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे येणार असून शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत। खूप दिवसानंतरची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, कोणत्याही क्षणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल, कारण की तशी दिलासा देणारी घोषणा सरकारने आता करून टाकलेली आहे आणि यामुळे थेट शेतकरी आता खुश झालेला आहे आणि ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्यांनाही मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना पण चांगला दिलासा मिळेल। बघा, नमो शेतकरी योजना 9वा हप्ता 2000 रुपये रक्कम, 10वा हप्ता 2000 रुपये रक्कम, येणारी रक्कम 2 टप्प्यात टोटल किती रुपये जमा होणार 4000 रुपये। आत्ताच मागच्या काही दिवसापूर्वी पीएम किसानचे पैसे आले ते 2000 रुपये, अशी मोठी रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। बघा, मग आता सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेसोबत पीक विम्याचे पण पैसे सरकार देणार आहे, त्या जिल्ह्यांची पण मी नावं सांगणार असून तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ताच आपल्या AR1 मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला अशाच बातम्या वेळोवेळी चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण पाहूयात। बघा, शेतकरी बांधवांनो अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधव खुश झालेले आहेत। डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे हे आता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना पण दिलासा मिळालेला आहे। बघा, आता सरकारचा निर्णय झालेला आहे। नमो शेतकरी योजनेचे पूर्ण पैसे आता जमा होणार असून शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। बघा, डीबीटीला मान्यता मिळाली आहे, म्हणजे तिकडून पैसे पाठवल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून इकडे शेतकऱ्यांच्या खात्यात अर्ध्या तासात ते 35 मिनिटांमध्ये हे पैसे जमा होतील आणि एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल। बघा, आता डीबीटी अशी प्रक्रिया आहे, तिकडून पैसे पाठवले की इकडे 30 ते 35 मिनिटातच काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, काही शेतकऱ्यांच्या खात्यात 40 मिनिटात, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात 1 तासाच्या आत हे पूर्ण पैसे येणार आहेत। म्हणजे बघा, आता काळजी करायची नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही। पूर्ण रक्कम ही आपल्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलेलं असून पूर्ण पैसे वाटप हे आपल्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे। यामुळे शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होतील आणि ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे, असं पण आपण समजू शकतो। तर चला मग आता नमो शेतकरी योजनेचे पैसे बघा कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी वाटपाला सुरुवात होणार ते पण सांगतो की पैसे एकदमच सर्व जिल्ह्यात मिळणार आहेत, ती पण माहिती देण्याचं काम करतो। बघा, आता फक्त नमो शेतकरीचे पैसे येणार नाहीत, तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पण येणार आहेत। कोणाला 13000 रुपये पीक विमा, कोणाला 15000 रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम, काहींना 20000 रुपये मिळतील, तर काही शेतकरी बांधवांना 22000 रुपयेपर्यंत पीक विमा नुकसानीचे पैसे सरकार देणार आहे आणि हे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। बघा, आता तुम्हाला पण पीक विम्याचे आणि नमो शेतकरीचे पण पूर्णपणे 2 हप्त्याचे पैसे लवकर पाहिजे असतील तर आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे पण लवकर करावी लागणार आहेत। जर तुम्ही ती 2 कामे केली नाहीत तर पैसे लवकर येणार नाहीत। मग चला नेमकी कोणती कामे करावी लागतील आणि पैसे वाटप नेमकं कधीपासून होणार आहे, आजच पैसे येणार की उद्या येणार, आता ही पण माहिती मी तुम्हाला सांगतो। आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी करायची नाही, शक्यतो चिंता पण करत बसण्याची गरज पडणार नाही। अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, नमो शेतकरी योजना अखेर ठरला आहे, थेट पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत। पूर्ण बँक खात्यात ही रक्कम येणार असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता हे सुरू होत आहेत आणि पूर्ण पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार असून 9वा हप्ता नमो शेतकरीचा 2000 रुपये पहिल्या टप्प्यात, 10वा हप्ता नमो शेतकरी योजना 2000 रुपये दुसऱ्या टप्प्यात, असे 4000 रुपये एकाच योजनेचे 2 टप्प्यामध्ये येणार। आणि बघा, पीएम किसानचे तर 2000 रुपये मागच्या 10 दिवसाच्या आधी थोडेसे आलेलेच आहेत, म्हणजे ते 2000 आणि येणारी रक्कम ही 2 टप्प्यात 4000 रुपये, अशी टोटल किती रुपये होईल तर 6000 रुपये होईल। हे 6000 रुपये शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा होत आहेत। आता हे 6000 रुपये शेतकऱ्यांना पेरणीसाठी खूपच फायदेमंद झालेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आता ही जी नमो शेतकरीची रक्कम येणार आहे यामुळे चांगला
चांगला दिलासा मिळेल, कारण की पेरणीसाठी खर्च झालेला असतो, दुकानांची उधारी असते, मग यासाठी पैशाची गरज शेतकऱ्यांना असते. मग या पैशांमुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणारच आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. तर चला मग आता पैसे वाटप होणारे नेमके कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे सर्वात आधी आता जमा होणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची पण यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत. बघा, आता पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो, या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे तर मिळणारच 4,000 रुपये 2 टप्प्यात, पण पीक विम्याचे पण 22,000 रुपये, कोणाला 13,000 रुपये आता दिले जाणार आहेत, तर कोणाला 17,000 रुपयांचं वाटप होणार आहे. बघा मग कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये हे सर्व पैसे सर्वात आधी सरकार देत आहे, त्या जिल्ह्यांची आता मी तुम्हाला यादी सांगणार आहे, नावं सांगणार आहे. जर त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना, तर तुम्हाला पण चांगला दिलासा मिळेल. तुमच्या पण बँक खात्यात पूर्णपणे पैसे जमा होतील. सर्वात आधी रक्कम डीबीटीच्या अंतर्गत ही तुम्हाला मिळून जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. मग चला आता पैसे नेमके कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी वाटप होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि इकडे पीक विम्याचे 22,000 रुपये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी भेटणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची पण मी नावं सांगणार आहे. आता ती माहिती ऐकण्यासाठी तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चालायचा आहे. तर चला या ठिकाणी संपूर्ण जिल्हे यादी पाहू. बघा, अखेर घोषणा झाली, शेतकरी बांधव खुश झालेले आहेत. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली. पण बघा, यावेळेस काही शेतकऱ्यांचं नाव काढण्यात येणार आहे. जर एक चूक तुम्ही पण केली असेल तर तुमचं पण नाव यादीत राहणार नाही, तुमचं पण नाव काढलं जाऊ शकतं. बघा, आता या योजनेबद्दलची महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकऱ्यांसाठी घोषणा झालेली आहे आणि आता लाखो शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वितरण हे केलं जाणार आहे आणि हे पैसे डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. बघा, 9वा आणि 10वा हप्ता याचे किती रुपये, 4,000 रुपये मिळणार आहेत आणि याची प्रतीक्षा आता संपलेली असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण वितरण याचं केलं जाणार आहे आणि सर्व शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत. त्यामुळे काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा दिलासा हा महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांना मिळणार आहे. बघा, इथं सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरीचे पैसे आता जमा होणार आहेत. बघा, आता उशीर होणार नाही, तर थेट रक्कम ही बँक खात्यात येणार असून पूर्ण रक्कम ही आता शेतकरी बांधवांनो आपल्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल आणि ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी घोषणा ही शेतकरी बांधवांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात सर्वात आधी या पैशांचं वितरण केलं जाणार आहे, सर्वात आधी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्ण पैसे हे जमा केले जाणार आहेत, अशा या संपूर्ण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूयात. यासाठी तुम्ही आता जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर चला या ठिकाणी बघा, नमो शेतकरीची घोषणा आता पूर्णपणे होण्याची तयारी होत आलेली आहे. कोणत्याही क्षणी रक्कम मंजूर होऊन शेतकऱ्यांना निधीचं वितरण केलं जाऊ शकतं आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना नक्कीच मिळू शकतो. यामुळे आता कोणीही काळजी करत बसू नका. तर चला, पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची संपूर्ण यादी आपण पाहूया. तर बघा, शेतकरी बांधवांनो अखेर चिंता मिटलेली आहे. बघा, पीक विमा आणि नमो शेतकरीचे पूर्ण पैसे खात्यावरती आता येणार आहेत. बघा, मग हे कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येणार आहेत या ठिकाणी आपण बघण्याचं काम करत आहोत. तुम्ही फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहत चला. तर बघू शकता, आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी हालचाल सुरू झालेली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे आणि यामुळे 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसानचे तर 2,000 रुपये मिळाले महाराष्ट्रामध्ये. आता त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये हे नमो शेतकरीचे मिळणार आहेत व टोटल 6,000 रुपयांचा मोठा लाभ हा शेतकऱ्यांना आता यावेळेस मिळत आहे असं पण आपण म्हणू शकतो. यामुळे काळजी करत बसू नका. तर बघा, आता पीक विम्याचे पण पैसे आणि याचे पण पैसे या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होऊ शकतात. तर बघा, आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा
यामध्ये आपल्याला रत्नागिरी जिल्हा बघायला मिळत आहे. बघा आता रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत बघा सर्वात आधी नमो शेतकरीचे 2 टप्प्यात पैसे मिळतील. यामध्ये पहिल्या टप्प्यात 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये येतील, दुसऱ्या टप्प्यात 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये येतील, असे टोटल 4,000 रुपये जमा होतील आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा हा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतो आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांच्या माध्यमातून समोर आलेली आहे आणि यामुळे शेतकरी बांधवांना एक चांगला दिलासा मिळणारच आहे असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे. पूर्ण पैसे वाटपाचा निर्णयच राज्य सरकारने केलेला असल्यामुळे शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती सर्व पैशांची रक्कम डीबीटीच्या अंतर्गत ही जमा होईल आणि एक मोठा दिलासा नक्कीच मिळेल. तर बघा आता पैसे वाटप कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना होणार आहे याची देखील आता संपूर्ण अपडेट आपण बघण्याचं काम करत आहोत. बघा रत्नागिरी जिल्हा यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. याही ठिकाणी नमो शेतकरीचे 2,000 रुपयांचे 2 हप्ते 9वा आणि 10वा हप्ता 2 टप्प्यात वाटप होणार आहे. कोणत्या क्षणी पैसे येणार आहेत आणि या जिल्ह्यामध्ये 22 ते काही शेतकऱ्यांना 23,000 रुपये पीक विम्याचे पण दिले जाणार आहेत. बऱ्याच जणांना मिळाली रक्कम आहे पण ज्यांना मिळाली नसेल त्यांच्या पण खात्यात हे पैसे दिले जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत आणि शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे काळजी करायची नाही किंवा शक्यतो तुम्हाला चिंता करत बसण्याची कसलीच गरज पडणार नाही. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णयच राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. बघा आता हे पैसे आता मिळणार तर आहेत पण बघा तुम्हाला काही कामे करावी लागतील. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे शेतकरी बांधवांनो तुम्ही केली नाहीत तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये पाहिजे असतील आणि पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे काही झालं तरी तुम्हाला करावीच लागतील तरच पैसे येणार आहेत. मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण इथून पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि एक मोठा दिलासा तुम्हाला मिळेल. नेमकं कोणतं काम करायचं, जर तुम्ही ते काम केलं तर पीक विम्याचे पैसे तर खात्यात येतील पण नमो शेतकरीचे पण 4,000 रुपये हे 2 टप्प्यात जसे हप्ते सरकार 2 हप्त्याचे देईल त्याप्रमाणे ते पैसे पण सर्वात आधी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर चला या ठिकाणी आता कोणती 2 कामे करायची आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आणि खरंच पैशांचं वितरण वाटप आज होणार आहे का की पैसे उद्यापासून जमा होणार आहेत का की दुसरीच कोणती तारीख आहे ही पण माहिती या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो आता सर्वात मोठा दिलासा मिळणार असून आत्तापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी अपडेट आणि बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आणि यामुळे बहुतांश शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत. त्यामुळे आता कोणाला चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून शेतकऱ्यांना आता चांगला मोठा दिलासा मिळणार आहे असं पण आपण डायरेक्टली म्हणू शकतो. बघा आता सरकारच्या माध्यमातून या पैशांचं वितरण डीबीटीच्या अंतर्गत होणार आहे. मग आता तुम्हाला कोणती 2 कामे करायची तर बघा इथं काय सांगितलं आहे. सरकारच्या माध्यमातून हालचाली सुरू झाल्यात. कोणत्याही क्षणी पैसे येतील म्हणजे आता अचानक पैसे हे तर जमा होणारच आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार पात्रता निकष अर्जदार आता हे पैसे कोणाला मिळणार आहेत तर महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे, शेतकरी असणं गरजेचं आहे, त्यानंतर लागवडी योग्य शेती आणि स्वतःच्या नावावरती 7/12 उतारा असणे आवश्यक आहे. जर हे नसेल तर यावेळेस मग नमो शेतकरीचे 4,000 भेटायचे नाहीत. PM किसान योजनेचे निकष पूर्ण करणारे शेतकरीच या योजनेसाठी पात्र असून यांच्याच खात्यात येणारी हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे हे लक्षात घ्या. आणि आता कोणती 2 कामे शेतकऱ्यांना करावी लागतील तर चला ती पण माहिती सांगतो म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकी कोणती 2 कामे करायची. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे हे कोणकोणत्या जिल्ह्यात जमा होणार आणि नमो शेतकरीचे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार त्या जिल्ह्यांची आता तुम्हाला मी नावं पण सांगणार आहे. लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ पहा.
तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, अखेर मोठा निर्णय झालेला असून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती सर्व रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत वितरित होणार आहे आणि यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव खुश होणार आहेत. यामध्ये बघा, नाशिक जिल्हा नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये या पण जिल्ह्यात सर्वात आधी येणार असून शेतकरी खुश होणार आहेत. आणि एवढंच नाही तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरीचे पैसे मिळतील, पण पीक विम्याचे पण पैसे डीबीटीच्या अंतर्गत दिले जाणार असून काहींना 22,000, काहींना 17 ते काहींना 12 ते 13,000 रुपये ही रक्कम मिळून जाईल. बघा, या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचं पण नाव आहे, पण आता तुम्हाला लवकरात लवकर सरकारने सांगितलेली ही 2 कामे करावी लागतील, म्हणजे येणारी रक्कम डीबीटीच्या अंतर्गत ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल. मग चला, कोणती नेमकी कामे करायची आणि पैशांचं वितरण नेमकं कधीपासून केलं जाणार आहे या संदर्भातील आता संपूर्ण महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी बघूयात. बघा, पहिलं काम तुम्हाला करायचं आहे EKYC. जर तुम्ही EKYC केली तर बघा, तिकडून पैसे पाठवल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होतील. महत्त्वाचं काम हे करायचं आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा. ही कामे जर केली तर पूर्ण पैशांचं वाटप हे तुमच्या खात्यात होईल, एक मोठा दिलासा तुम्हाला मिळेल आणि ही पूर्ण रक्कम जमा होणार आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरशी पण लिंक असणं गरजेचं आहे. पैसे कधी येतील तर अधिकृत घोषणा सरकारने अद्याप केलेली नाही, पण आत्ताच PM किसानचा हप्ता भेटल्यामुळे सरकार लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याची तयारी करू शकतं आणि यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढच्या 10 ते 15 दिवसाच्या आत पूर्ण पैशांचं वितरण देखील होऊ शकतं, अशी एक सूत्रांकडून माहिती आलेली आहे. पण त्यापूर्वी पीक विम्याचं वितरण हे होत राहणार आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. AR1 मराठी चॅनलवर सतत अपडेट नक्कीच राहा.